नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, MHCET एक्झाम 2024 विविध कोर्सेसचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि फॉर्म भरण्यासाठी किंवा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लॉगिन ID आणि पासवर्ड आपल्याला CET सेलकडून मिळालेला असतो. परंतु बऱ्याचशा वेळेस पासवर्ड आपल्याकडून विसरतो, आपल्या लक्षात राहत नाही. तर हा पासवर्ड नेमका कसा मिळवायचा याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, CET सेलकडून विविध कोर्सेससाठी एक्झाम घेतली जाते. त्याच्यामध्ये LLB 3 इयर असेल, 5 इयर असेल, BEd असेल, MST CET असेल. तर सर्व कोर्सेससाठी आपल्याला लॉग इन आवश्यक असतं आणि त्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 24-25 या ठिकाणी यावं लागतं. इथं आल्यानंतर हे जे साइन इनचं ऑप्शन आहे याच्यावरती आय फॉरगॉट माय पासवर्ड हे जे दिसतंय तुम्हाला, तर इथं आय फॉरगॉट माय पासवर्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो ईमेल इथं टाकायला सांगेल. तर इथं तुमचा मेल ID टाकून घ्यायचा आहे. मेल ID टाकून सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू तर यू शुड रिसीव ॲन ईमेल शॉर्टली विथ फर्दर इन्स्ट्रक्शन असा एक तुम्हाला मेसेज येईल. तर CET सेलकडून तुमच्या मेलला एक मेल आला असेल तो तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिसेट युअर पासवर्ड नावाचा मेल असेल. तर इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचं रिसेट युअर पासवर्ड दिसतं, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर यू नीड टू चेंज युअर पासवर्ड आणि न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे दोन ऑप्शन दिसतील. आता इथं तुम्हाला जो नवीन पासवर्ड हवा आहे, तुम्हाला जो सेट करायचा आहे तो तुम्ही इथं टाकू शकता आणि सेम पासवर्ड खाली तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काही इंग्लिशचे कॅपिटल अक्षर, काही स्मॉल अक्षर, काही नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असणं आवश्यक आहे. तर इथं 8 ते 16 या दरम्यान तुम्ही पासवर्ड सिलेक्ट करू शकता, 8 ते 16 कॅरेक्टरचा. आणि जो तुम्ही इथं न्यू पासवर्डच्या ठिकाणी टाकणार आहात तोच खाली तुम्ही कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती जेव्हा आपण क्लिक करू तर तुमचा पासवर्ड हा रिसेट झालेला आहे आणि तुम्हाला डायरेक्टली लॉग इन दिलेला आहे. तर तुम्ही परत एकदा इथं लॉग आउट करून तुमचा नवीन पासवर्ड सेट झालेला आहे का नाही तो देखील तुम्ही चेक करू शकता. तर परत एकदा तुमचा इथं ईमेल ID टाका, पासवर्ड जो नवीन सेट केलेला आहे तो टाका आणि साइन इन करा. तुम्ही तुमच्या अकाउंटला साइन इन झालेले असाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. धन्यवाद.